Dear student, in the last lecture we have seen environment and biotechnology. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण पर्यावरण आणि असणारे काही जैव तंत्रज्ञान याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. याच्यामध्ये असणारे काही बायो रेमिडिएशन जे आहे तर त्याच्यामध्ये वनस्पती किंवा सूक्ष्मजीव जे आहे तर यांचा वापर करून असणारे काही पाणी असेल, सांडपाणी असेल, प्रदूषित जमिनीतील विषारी रसायनं किंवा प्रदूषक त्या ठिकाणी नष्ट करणं, शोषून घेणं, याच्यासाठी त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींचा जर वापर जर केला जात असेल तर त्याला त्या ठिकाणी फायटो रेमिडिएशन त्या ठिकाणी म्हणते. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की स्युडोमोनास असणारा जो काही बॅक्टेरिया जो आहे तर तो बॅक्टेरिया काय करता नसतो, प्रदूषित जमिनीमधलं पाणी आणि जमीन याच्यामधले हायड्रोकार्बन आणि तेलासारखी जी काही प्रदूषक जी आहे तर ती प्रदूषक वेगळी करण्यासाठी त्या ठिकाणी वापरला. पण मागे मी तुम्हाला सांगितलं की याच्यावर आधारित जुलै 2019ला त्या ठिकाणी असणारा जो काही प्रश्न जो आहे तो प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता की असणारे जे काही प्लॅन्ट असेल किंवा मायक्रोवेव्ह असेल, कोणता त्या ठिकाणी मायक्रोवेव्ह आहे आणि तो काय कार्य करतो. उदाहरणार्थ आपण पाहिलं की स्युडोमोनास असणारा जे काही जीवाणू जो आहे तर तो जीवाणू काय करता नसतो, तर हायड्रोकार्बन आणि ऑइल पोल्युटन्स काय करता नसतो, सॉइल आणि वॉटर मधून काय करता नसतो तर त्या ठिकाणी तो ऍब्सॉर्ब करताना दिसतो. त्याच्यानंतर दुसरं आपण पाहिलं होतं की टेरिस फिटाटा हा असणारा जे काही नेचे गटातली जे काही वनस्पती जे आहे तर ते काय करते, जमिनीमधून आर्सेनिक त्या ठिकाणी शोषून घेताना दिसते. त्याच्यानंतर जेनेटिकली मॉडिफाईड अशा प्रकारचे असणारे जे काही मस्टर्ड मोहरी जी आहे तर ती मोहरी काय करता नसते, सेलेनियम हे जे काही खनिज जे आहे तर ते खनिज त्या ठिकाणी शोषून घेतात. सनफ्लावर सूर्यफूल काय करता नसते, युरेनियम आणि आर्सेनिक त्या ठिकाणी शोषून घेताना दिसते. त्याच्यानंतर डिनोकोकस रेडिओड्रन्स हा जो काही जीवाणू जो आहे तर तो जीवाणू काय करता नसतो, सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक असणारा जो काही जीव त्या ठिकाणी आणि म्हणून याचा असणारा जे काही जनुक जे आहे तर त्या जनुकामध्ये बदल करून असणारा जो काही ॲटॉमिक डेरिव्हेटिव्ह अणु कचरा जो आहे तर तो अणु कचऱ्यामधले असणारे जे काही किरणोत्सार जो आहे तर ते किरणोत्सार त्या ठिकाणी शोषण्यासाठी त्याचा वापर केला. त्याच्यानंतर अल्फाफा गवत, त्याच्यानंतर 3 पाणी गवत आणि राय यासारखे जे काही गवतांचे जे काही प्रकार जो आहे तर त्या प्रकारांचा उपयोग त्या ठिकाणी कशासाठी केलेला, आपण फायटो रेमिडिएशनसाठी त्या ठिकाणी केलेलं आहे. हे त्या ठिकाणी सूक्ष्मजीव त्यांचं असणारे काही कार्य हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी पुढे पाहिलं होतं की फूड बायोटेक्नॉलॉजी, जे अन्न जैवतंत्र आहे. याच्यामध्ये पाव असेल, चीज असेल, मद्य असेल, बियर असेल, दही असेल, व्हिनेगर असेल, या अन्न पदार्थांची निर्मिती आपण पाहिलं की सूक्ष्मजीवांच्या मदतीने त्या ठिकाणी केली. आणि या सर्वच्या सर्व वस्तू आपल्याला आता काय करता नसतो, जैवतंत्रज्ञान जे आहे तर त्या जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्या ठिकाणी फार पूर्वीपासून त्या ठिकाणी तयार करण्यात आले. त्याच्यानंतर आपण डीएनए फिंगर प्रिंटिंग पाहिलं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की जशी कोणती असणारी जे काही व्यक्तीचे आहे तर त्या व्यक्तीचे असणारे जे काही बोटाचे ठसे त्या ठिकाणी एकमेव असतात, तसा त्याचा असणारा जो काही डीएनए सिक्वेन्स जो आहे तर तो डीएनए सिक्वेन्स सुद्धा त्या ठिकाणी एकमेव असतो. म्हणजे कोणत्याही व्यक्तीचे उपलब्ध असणारे जे काही डीएनए जे आहे तर त्या डीएनए वरून त्या व्यक्तीची ओळख त्या ठिकाणी पटवता येते. आणि ही जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीला त्या ठिकाणी आपण म्हटलेले डीएनए फिंगरप्रिंट. हे जे काही तंत्र जे आहे तर त्या तंत्राचा वापर करून फॉरेन्सिक सायन्स, गुन्हे काय म्हटलं होतं आपण, गुन्हे निदान शास्त्र जे आहे तर त्याच्यामध्ये त्याचा वापर त्या ठिकाणी करतो. म्हणजे गुन्ह्याच्या ठिकाणी तो असणारा जो काही गुन्हेगार जो आहे तर त्या गुन्हेगाराच्या शरीराचा कोणताही भाग, उदाहरणार्थ केस असेल, रक्त असेल किंवा एखाद्या अवयवाचा पार्ट असेल, हाड असेल, याच्यापासून त्याची ओळख जी आहे तर ती ओळख त्या ठिकाणी पटवते. त्याच्यानंतर हा जो काही डीएनए जो आहे तर त्या डीएनएवरून त्या मुलाचा असणारा जो काही पालक जो आहे, पिता जो आहे, वडील जे आहे तर त्याची सुद्धा त्या ठिकाणी ओळख त्या ठिकाणी पटवता येते. एवढा भाग आपण त्या ठिकाणी पाहिला होता. याच्यानंतर पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे इम्पॉर्टंट स्टेजेस इन द ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट, म्हणजे कृषी विकास जो आहे तर त्या कृषी विकासातील महत्वाचे टप्पे. पाहता की कृषी विकासातील महत्वाचा टप्पा आपल्याला पाहायचा आहे ग्रीन रिव्होल्यूशन. ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांती. काय दिलेलं आहे ग्रीन रिव्होल्यूशन. द प्रॉब्लेम्स ऑफ पॉप्युलेशन एक्सप्लोजन वेर स्टार्टेड टू अपीअर ॲट द बिगिनिंग ऑफ द 20th century.
20वा असणारं जे काही शतक जे आहे तर त्या 20व्या शतकाच्या सुरुवातीला लोकसंख्या वाढीचा असणारा जो काही भस्मासूर जे आहे तर तो भस्मासूर त्या ठिकाणी जाणवू लागला. म्हणजे लोकसंख्या जी आहे तर ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढत राहिली आणि याच्यामुळे काय झालेलं आहे की ऑलमोस्ट ऑल द कंट्रीज एस्पेशली अंडर डेव्हलप अँड डेव्हलपिंग कंट्री हॅड बीन बॅडली अफेक्टेड बाय द इफेक्ट ऑफ द पुअर क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ द पुअर. आणि याच्यामुळे काय झालं, जशी त्या ठिकाणी 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्या ठिकाणी लोकसंख्या वाढत गेली तसतसं त्या ठिकाणी अपूर्ण आणि निकृष्ट अशा प्रकारचं असणारं जे काय अन्न जे आहे तर त्या अन्नाचा असणारा तो काही चटका जो आहे तर तो सर्व देश त्या ठिकाणी अनुभवतो. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला सांगितलंय अनडेव्हलप्ड म्हणजे काही अविकसित अशा प्रकारचे देश आणि पुढे आपल्याला सांगितले डेव्हलपिंग कंट्री म्हणजे विकसनशील अशा प्रकारचे देश जे आहेत तर ते देश त्याच्यामध्ये होरपळून त्या ठिकाणी निघाले. व्हेरियस मेथड्स अप्लाइड फॉर हार्वेस्टिंग मॅक्झिमम यील्ड फ्रॉम द मिनिमम लँड आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज ग्रीन रिव्होल्युशन. या ठिकाणी ग्रीन रिव्होल्युशन म्हणजे काय, हरित क्रांती म्हणजे काय, तर कमी शेत जमिनीमध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी धान्योत्पादन करण्याची जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीला त्या ठिकाणी काय म्हणता येतो, हरित क्रांती त्या ठिकाणी म्हणतात. ग्रीन रिव्होल्युशन म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, तर सर्वसाधारणपणे व्हेरियस मेथड्स अप्लाइड फॉर काय सांगितले की व्हेरियस मेथड अप्लाइड फॉर हार्वेस्टिंग मॅक्झिमम यील्ड म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन कशापासून, फ्रॉम मिनिमम लँड म्हणजे कमीत कमी असणारं जे काही क्षेत्र जे आहे तर त्या क्षेत्रामधून काय करायचं, जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. आर कलेक्टिव्हली कॉल्ड ग्रीन रिव्होल्युशन. म्हणजे सर्वसाधारणपणे पुन्हा एकदा पहा की कमी असणारी जी काही शेत जमीन जी आहे, मिनिमम लँड, कमीत कमी शेत जमिनीमध्ये काय करायचं आपल्याला, जास्तीत जास्त त्या ठिकाणी उत्पादन करण्याची जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीलाच एकत्रितपणे त्या ठिकाणी काय म्हणतात दिसतात, ग्रीन रिव्होल्युशन त्या ठिकाणी. आता 2 सायंटिस्ट त्या ठिकाणी आहेत तर त्यांची नावं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पहिला आपल्याला त्या ठिकाणी डायग्राम मध्ये पान नंबर 96 वर त्या ठिकाणी दिलेले डॉक्टर M.S. स्वामीनाथन आणि दुसरा आपल्याला दिलेले डॉक्टर नॉर्मन बॉरलॉग. नाव नीट लक्षात घ्या. हे हरित क्रांतीचे प्रणेते त्या ठिकाणी आहेत. आता पुढे काय दिलेले की इम्प्रूव्हाइज डॉर्क व्हरायटी ऑफ व्हीट अँड राईस, प्रॉपर यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स and water management had led to the increased production of the food grain and thereby large population had been saved from the hunger. आता काय सांगितलं की गहू असेल, तांदूळ असेल यांची असणारे जे काही सुधारित छोटी अशा प्रकारची जात, खतं असतील, कीटकनाशक असेल यांचा सुयोग्य अशा प्रकारचा वापर, त्याच्यानंतर वॉटर मॅनेजमेंट, जल व्यवस्थापन, या सर्व गोष्टीमुळे अन्नधान्याचं असणारे जे काही उत्पादन जे आहे तर त्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन फार मोठ्या प्रमाणामध्ये असणारी जी काही जनसंख्या जी आहे तर त्या जनसंख्येची असणारी जी काही हंगर, उपासमार जे आहे तर त्या उपासमारीमधून त्या ठिकाणी वाचले. डॉक्टर नॉर्मन बॉरलॉग USA युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. दुसरं आपल्याला सांगितले डॉक्टर M.S. स्वामीनाथन इंडिया, भारतामधले आहे, हॅव व्हॅल्युएबल कंट्रीब्युशन इन द ग्रीन रिव्होल्युशन. की हरित क्रांतीमध्ये डॉक्टर नॉर्मन बॉरलॉग अमेरिकेमधले आहेत, USA. दुसरं आपल्याला सांगितलं डॉक्टर M.S. स्वामीनाथन. नावं नीट लक्षात ठेवा कारण या ठिकाणी असणारे जे काही नॉर्मन बॉरलॉग यांच्यावर असणारा 1 मार्काचा प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेला त्या ठिकाणी विचारला होता. परंतु आपल्याला त्या ठिकाणी ते असणारे जे काही सायंटिस्ट जे आहेत, हरित क्रांतीचे प्रणेते आहेत तर त्यांचं स्पेलिंगच आपल्याला येत नाही तर ते नीट तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. डॉक्टर नॉर्मन बॉरलॉग
आणि डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन हे त्या ठिकाणी भारतीय आहेत, हे अमेरिकन आहेत. यांना त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, हरित क्रांतीसाठीचं असणारं काही योगदान जे आहे तर ते योगदान यांचं त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढे पेज नंबर 97 वर व्हेरियस रिसर्च इन्स्टिट्यूट अँड लॅबोरेटरीज आर एंगेज्ड इन डेव्हलपमेंट ऑफ न्यू व्हरायटी ऑफ व्हेरियस क्रॉप थ्रू द रिसर्च. विविध असणाऱ्या ज्या काही पिकांचे असणाऱ्या ज्या काही नवनवीन अशा प्रकारच्या ज्या काही प्रजातीचं असणारं जे काही संशोधन जे आहे तर त्या संशोधनाच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही संशोधन शाळा प्रयोगशाळा त्या ठिकाणी कार्यरत आहेत. फॉर एक्झाम्पल इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, इट इज कॉल्ड एज IARI, न्यू दिल्ली. नॅशनल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर, allied branches, Indian Institute of Science, National Pomegranate Research Institute, सोलापूर. तर या ठिकाणी आपण पाहतोय की विविध पिकांच्या नवनवीन प्रजातीच्या संशोधनाच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये विविध असणाऱ्या ज्या काही संस्था असतील, प्रयोगशाळा त्या ठिकाणी कार्यरत आहे. याच्यामध्ये पहिलं आपल्याला सांगितलं इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली. त्याच्यानंतर नॅशनल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर अँड अलाइड ब्रँचेस, लिंबूवर्गीय. सायट्रस म्हणजे काय, लिंबूवर्गीय. लिंबूवर्गीय असणारे जे काही राष्ट्रीय संशोधन केंद्र आणि त्याचे असणारे जे काही विविध शाखा हे त्या ठिकाणी नागपूरला आहे. त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द सायन्स, नॅशनल पोमग्रॅनेट रिसर्च इन्स्टिट्यूट, सोलापूर. राष्ट्रीय असणारे जे काही डाळिंब संशोधन संस्था, सोलापूर. अशा विविध संस्थांचा याच्यामध्ये समावेश जो आहे तर तो समावेश त्या ठिकाणी. त्याच्यानंतर कलेक्ट इन्फॉर्मेशन, माहिती आपल्याला मिळवायला सांगितली. विच न्यू पेसीज ऑफ द राईस हॅव बीन डेव्हलप इन इंडिया. भारतात तांदळाच्या कोणकोणत्या नवीन प्रजातींचा शोध त्या ठिकाणी लागला. साधा प्रश्न आहे, आपण कोणकोणता तांदूळ खातो तर त्याची नावं जी आहे तर ती नावं तरी आपल्याला त्या ठिकाणी माहीत असली पाहिजे. आता काय सांगता येईल की पेसीज इन 2015-16 तांदूळाच्या असणाऱ्या जे काही प्रजाती जी आहे तर त्याच्याविषयीची माहिती आपल्याला पाहिजे. पेसीज इन 2015 आणि 2016. आता 15-16 मधले असणाऱ्या जे काही प्रजाती जी आहे तर त्या प्रजाती आपल्याला हाय झिंक पेसीज काय सांगितलेले, हाय झिंक पेसी, ज्याच्यामध्ये जास्त जे आहे तर त्या जास्ताचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त असेल अशा प्रकारची DRR धान 45. काय सांगितले, DRR धान 45 ही प्रजात जी आहे तर ती प्रजात त्या ठिकाणी भारतीय अशा प्रकारची प्रजात आहे. त्याच्यानंतर पुसा 1592, दुसरी कोणती सांगितली, पुसा 1592 ही प्रजात आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर पंजाब बासमती, बासमती नाव कडे ऐकलं असेल, पण पंजाब बासमती. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय पुसा 1609 आणि पुढे आपल्याला दिलेले तेलंगणा सोना. तेलंगणा राज्य आहे, तेलंगणा सोना. या भारतीय अशा प्रकारच्या 2015-2016 मधल्या तांदळाच्या असणाऱ्या ज्या काही जाती ज्या आहेत. त्याच्यानंतर पीसीज इन 2014, 2014 मधल्या असणाऱ्या ज्या काही प्रजाती जी आहेत तर ती थोडक्यामध्ये मी त्या ठिकाणी सांगतो. CR धान 2005, त्याच्यानंतर CR धान 2006, त्याच्यानंतर CRR, त्याच्यानंतर 451 अशा प्रकारच्या तांदळाच्या जाती त्या ठिकाणी आपल्याला इंडिया त्या ठिकाणी सांगते. त्याच्यानंतर पुढे इंटरनेट इज माय फ्रेंड, की कलेक्ट द इन्फॉर्मेशन अँड मेक द चार्ट अबाउट द वर्क ऑफ व्हेरियस स्टेट्स अँड नॅशनल लेवल इन्स्टिट्यूट रिलेटेड विथ बायोटेक्नॉलॉजी.
राज्यस्तरावरील तसेच राष्ट्रीय स्तरावरील जैव तंत्रज्ञान संदर्भातील विविध असणाऱ्या ज्या काही संस्था असतील किंवा त्यांची जे काही कार्य जे आहेत तर त्या कार्याची माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळवायला सांगितली आणि त्याच्या कार्याचे तक्ते आपल्याला त्या ठिकाणी बनवायला त्या ठिकाणी. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तर तो पाहायचा आहे व्हाईट रिव्होल्युशन. व्हाईट रिव्होल्युशन ज्याला आपण त्या ठिकाणी श्वेत क्रांती म्हणताना ही दुधाच्या बाबतीमध्ये आहे. ही त्या ठिकाणी शेतीचं उत्पादन जे आहे तर त्याच्या बाबतीमध्ये असणारी ग्रीन रिव्होल्युशन आहे. पहा की व्हेरियस पार्ट ऑफ इंडिया वेअर रिच इन मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. आपल्याला माहिती दूध दुभतेच्या बाबतीमध्ये भारतामधील काही भाग जे आहेत तर ते काही भाग त्या काळामध्ये सदन त्या ठिकाणी होते. हाऊएव्हर those product were not sufficient to meet the needs of far flung region. आता पूर्वीच्या काळामध्ये त्या ठिकाणी सांगितलेले आता दुधाचं त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये उत्पादन होतं, परंतु त्या काळामधला जर विचार जर केला तर त्याच्यामधून मिळणारे जे काही उत्पादनं जे आहेत तर ती सर्वदूर वापरासाठी पुरेशी त्या ठिकाणी पडत त्या ठिकाणी नव्हती. आणि म्हणून त्या ठिकाणी पुन्हा नाव लक्षात ठेवायचे डॉक्टर व्हर्गीस क्युरियन. नाव नीट लक्षात ठेवा, डॉक्टर व्हर्गीस VRGHES व्हर्गीस क्युरियन. व्हाईट रेव्होल्युशनचे असणारे जे काही प्रणेते जे आहेत तर त्यांचं नाव नीट लक्षात ठेवा, डॉक्टर व्हर्गीस क्युरियन. याच्यावर आधारित सुद्धा एक मार्काला त्या ठिकाणी मार्चच्या परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी आलेला आहे. आपल्याला स्पेलिंग त्या ठिकाणी नीट जमलं पाहिजे. पहा व्हर्गीस कुरियन नाव नीट लक्षात. डॉक्टर व्हर्गीस कुरियन proved through the cooperative movement and use of the biotechnology that dairy cannot be allied but it will be as a mainstream business. काय सांगितलेले की डॉक्टर व्हर्गीस कुरियन यांनी असं दाखवून त्या ठिकाणी दिलं. काय दाखवून दिलं की असणार जे काही कोऑपरेशन मुव्हमेंट म्हणजे सहकार चळवळ. आपल्याला जशी कोऑपरेटिव्ह सोसायटी त्या ठिकाणी आहे, अन्नधान्याचं वाटप त्या ठिकाणी करताना दिसते, पिकासाठी असणार जे काही कर्ज जे आहे तर ते कर्ज त्या ठिकाणी वाटताना दिसते. म्हणजे सहकार असेल, जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्धोत्पादन हा केवळ जोडधंदाच नव्हे तर एक संपूर्ण अशा प्रकारचा असणारा जो काही व्यवसाय जो आहे तर तो व्यवसाय त्या ठिकाणी होऊ शकतो. हे त्या ठिकाणी डॉक्टर व्हर्गीस कुरियन यांनी त्या ठिकाणी दाखवून दिले. ही पुट द कोऑपरेटिव्ह डेअरी मुवमेंट ऑफ द आनंद गुजरात ॲट ऑल टाइम हाय स्टेटस. आणि त्यांनी काय केलेलं गुजरात राज्यामधलं असणारं ते काय आनंदचं प्रॉडक्ट तुम्हाला भरपूर त्या ठिकाणी माहिती. जे गुजरात राज्यामधलं असणारं जे काय आनंद येथील जे काही सहकारी दुग्धोत्पन्नाची असणारी जी काही चळवळ जी आहे तर ती चळवळ त्यांनी एका वेगळ्या उंचीवर त्यांनी त्या ठिकाणी नेऊन ठेवली. पुढे व्हाईल अचिव्हिंग द सेल्फ सफिशियंसी इन डेअरी बिझनेस व्हेरियस एक्सपेरिमेंट वेअर परफॉर्म फॉर द क्वालिटी कंट्रोल न्यूअर डेअरी प्रॉडक्ट अँड देअर प्रिझर्वेशन. की दुधाचं असणारं जे काही उत्पादन जे आहे तर त्याच्यामध्ये काय करायचं सेल्फ सफिशियन्सी म्हणजे काही स्वयंपूर्णता मिळवताना त्याच्यामध्ये असणारी जी काही गुणवत्ता असेल, कंट्रोल म्हणजे नियंत्रण त्या ठिकाणी असेल, त्याच्यानंतर न्यूअर डेली प्रॉडक्ट अन्य दुग्धजन्य असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचं उत्पादन त्या ठिकाणी असेल, त्याचं असणारं जे काही प्रिझर्वेशन असेल, जतन असेल, यावर जैवतंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून नवनवीन अशा प्रकारचे असणारे जे काही प्रयोग जे आहेत तर ते प्रयोग त्या ठिकाणी करण्यात आले. व्हाय पीपल फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड आर अगेन प्रिफरिंग द लोकल वाईल्ड व्हरायटी. आणि म्हणून तुमच्या असं आजकाल लक्षात येत नसतं की लोक पुन्हा आपल्या देशी असणारे जे काही गायींचे असणारे जे काही वाण जे आहे, उदाहरणार्थ गीर गाय किंवा गावठी गाय हे आपले असणारे ते काही देशी वाण जे आहे तर त्या देशी वाणांना त्या ठिकाणी का प्राधान्य देत आहे अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. याच्यानंतर पुढील तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही ब्ल्यू रिव्होल्युशन नील क्रांती याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.